नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहे सोया 65. त्यासाठी बाउलमध्ये आपण सोयाबीन घेतलेलं आहे. हे 3 जणांसाठी बनवतोय आपण. पाण्याला उकळी घेतलेली आपण. आता त्याच्यात 1 चमचा मीठ टाकले. गॅस बारीक करून सोयाबीन टाकलं. सोयाबीन चांगलं उकळून घ्यायचं. सोयाबीन उकळलं की चांगलं काढून घ्यायचं. थंड झालं ना की चांगलं पिळून घ्यायचं. बाकीची प्रोसेस करेपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया. तेल तापेपर्यंत आपली ही प्रोसेस होईल. सोयाबीन चांगलं पिळून घ्यायचं. आता आपण सोयाबीन चांगलं पिळून घेतलेलं आहे. त्याच्यात टाकू 1 चमचा कॉर्न, 1 चमचा मैदा. याच्यात मी आलं, लसूण, 1 मिरची आणि कोथिंबीरची 2-3 देठं टाकलेली. हे वाटून घेतलं. मीठ, हळद पावडर, धना पावडर आणि मिरची पावडर. तिखट मीठ अंदाजे टाका. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे. टाकून पाहूया आपण. एक तेल गरम झालेच आपलं. झालंय आपलं तेल गरम. आपलं तेल गरम झालेलं आहे. टाकताना गॅस बारीक करा. पण त्याच्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत उभे चिरून आणि कढीपत्ता.